तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आजचं मार्केट जर का आपण थोडंसं आउटलुक चेकआउट करायला गेलो देन आज मार्केट लिटिल बिट गॅप डाऊन ओपन झाला. त्यानंतर मार्केटमध्ये ऑलमोस्ट 208 पॉईंटचा फॉल आपल्याला बघायला भेटला निफ्टीमध्ये, जे की पर्सेंटेज वाईज ऑलमोस्ट 0.85%चा आजचा फॉल आहे. ओके, तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करायच्या. सगळ्यात पर्यंत आपण निफ्टीवरती मोस्टली प्रोबॅबिलिटी तर एक गोष्ट आहे की ज्यामध्ये निफ्टीची जी आहे ती उद्याच्याला एक्सपायरी आहे बिकॉज 15 तारखेला मे बी सुट्टी, त्यामुळे निफ्टीची एक्सपायरी उद्याच्याला होणार मोस्टली लाईकली. ओके, तर निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीचे पण एक्सपायरी उद्याच्याला असणार आहे. थोडंसं आपण डेली टाईम फ्रेम जर का ऑब्झर्व करायला गेलो देन जो आपला रिसेंटचा ऑल टाईम हाय होता त्यानंतर मार्केटनं एक टार्गेट बॉक्स ब्रेकडाऊन दाखवला आणि एक व्हर्टिकल मोठा गॅपडाऊन तयार झाला मार्केटमध्ये. सगळ्यांनाच माहिती आहे हिंदरबर्ग नावाची एक न्यूज आली होती, त्यानंतर मार्केट थोडंसं चर्चेत आलं. त्याच्यानंतरनं मार्केटमध्ये हेवी पॅनिक आपल्याला बघायला भेटलं. त्यानंतरनं इथं मार्केट बरेच टाईम कन्सॉल्टेशन करत चाललं आहे. इथं मार्केट बरेच टाईम कन्सॉल्टेशन करतं आहे. सिमिलरली जसं इथं पण प्रिव्हियस टाईमला मार्केट कन्सॉल्टेशन करत होतं आणि त्यानंतर जिथं मार्केटनं ब्रेकआउट आला ते डायरेक्शन मार्केट कंटिन्यू केलं होतं. सेम टू सेम गोष्ट इथं पण असणार आहे की जर का मार्केटनं हे लेवल म्हणजे 23,917 हे इम्पॉर्टंट लेवलचं काम करणार आहे आता सपोर्टसाठी. इफ एनी रिझन मार्केटनं हे लेवल बॉटम साईडला ब्रेकडाऊन दाखवलं देन प्रोबॅबिलिटी जास्त आहे की प्रोबॅबिलिटी जास्त आहे की डाऊन साईड कंटिन्यू करू शकतो. सध्याचा जर का आपण मार्केटसाठी ट्रेंड बघायला गेलो तर प्रिव्हियसचा ऑल टाईम हायर लो हा होता. त्यानंतर मार्केट इथून एक अपसाईड मोमेंटम दाखवले. त्यानंतर मार्केटनं हे लेवल ब्रेक केलं आहे. अगेन अपसाईड जायचा प्रयत्न करते. जोपर्यंत मार्केट हा जो हाय आहे जो की 24,431 आहे ह्याच्यावरती जोपर्यंत मार्केट सस्टेन नाही होणार तोपर्यंत व्हेरी लो प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट अपसाईडला जायला रेडी आहे किंवा मार्केट अपसाईडला जाऊ शकते. जर का मार्केटनं ही लो जर का मार्केटनं ब्रेक केला तर मार्केटचा हा जो अप ट्रेंडची जर्नी होती शॉर्ट टर्मसाठी व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट डाऊन साईडला किंवा साईडवेमध्ये मार्केट कंटिन्यू केलं आहे असं आपण डिस्कस करू शकतो. ओके, तर ती गोष्ट आपल्याला समजणार येणार डेजमध्ये. जर का मार्केट जर का ह्या हायच्या वरती सस्टेन राहिला देन अपट्रेंड अजून पण इंटॅक्ट आहे, काही अडचण नाही आहे. इफ जर का मार्केट 23,880च्या खाली सस्टेन राहिलं देन प्रोबॅबिलिटी जेवढी जास्त की मार्केट अपसाईड वाचून डाऊन साईडला कन्वर्ट झालं असं आपण डिस्कस करू शकतो. उद्याला जर का आपण थोडंसं गिफ्ट निफ्टी बघायला गेलो, ग्लोबल मार्केट बघायला गेलो देन ग्लोबल मार्केटमध्ये काही अडचण नाही वाटत आहे. क्लिअर कट पॉझिटिव्ह फ्रेश हरे सगळं हिरवगार आहे. त्यानंतर थोडंसं डाऊन साईडला आलो देन ह्याच्यामध्ये आपलं गिफ्ट निफ्टी जे आहे तर गिफ्ट निफ्टी पण स्टील नाव आता आपण ज्यावेळी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे 9च्या आसपास देन पॉझिटिव्ह आहे. ओके, तर गिफ्ट निफ्टी पॉझिटिव्ह आहे. फक्त क्लोजिंग असं जर का पॉझिटिव्ह आलं तर चान्सेस व्हेरी हाय की उद्याचं मार्केट गॅप डाऊन ओपन होणार. याचा अर्थ सिम्पल आहे, ज्यांनी आज जाता कॉल सेल केले असतील किंवा पुट बाय केले असतील तर ज्यांना वाटत होतं की मार्केट गॅप डाऊन ओपन होईल ह्या मोठ्या रेट कॅन्डलला बघून त्या सगळ्यांचे होणार आहेत एस एल हिट आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट स्टार्ट होतील. तर प्रोबॅबिलिटी व्हेरी हाय. आपण या 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमला बघायला गेलो तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटमध्ये हे जे सॅडवे नेचर कंटिन्यू आहे हे कंटिन्यू राहायचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत जोपर्यंत मार्केट ही डायरेक्शन अपसाईडला किंवा ही डायरेक्शन डाऊन साईडला ब्रेक नाही करतं तोपर्यंत. आता मार्केट गिफ्ट निफ्टीप्रमाणे जर का बघायला गेलो 50-60 पॉईंटचा गॅप अप दिसतं आहे आपल्याला. आता जर का आपण कंपॅरिझन करूया की इफ एनी रिझन 50 ते 60 पॉईंटचा गॅप अप म्हणजे समथिंग इथं काहीतरी व्हायला लागलं आहे हा. तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो चुकून जर का मार्केट इथं जर का आपण बघायला गेलो तर इथं मार्केटनं काय केलं होतं, इथं मल्टिपल मार्केट रेजिस्टन्स प्लॅन केला. मार्केट अपसाईडला ओपन जरूर झाला बट सस्टेन नाही राहिला. सेकंड डेला खराब न्यूज, मार्केट गॅप डाऊन रिव्हर्स आला आणि त्यानंतर आज मार्केटनं त्याला डाऊन साईडला कंटिन्यू पण केलं आहे. ओके, तर इथून मार्केट फॉल पण आला. तर याच्यामध्ये काय झालं आहे की इथं फर्स्ट अटेम्प्टला मार्केटनं काय केले होते, इथं सपोर्टचा प्लॅन केला होता. आता त्याच्यामध्ये हे सपोर्ट काय झाला, ब्रेक झाला. आता जर का मार्केट अपला ओपन व्हायला एनी रिझन इमॅजिन सपोज जर का मार्केट इथं पण वरती गेलं आणि चुकून जर का ह्याच्यावरती नाही गेलं आणि ह्याच्या खाली गेलं तर हा जो डाऊन ट्रेंड आहे हा डाऊन ट्रेंड मार्केट कंटिन्यू करायला रेडी झाला तसं आपण डिस्कस करू शकतो. बट आपला ट्रेड प्लॅन कुठं ठेवायचा, ओके, जस्ट फॉर एज्युकेशन पर्पज डू युअर ओन ॲनालिसिस ऑल्सो. सपोज जर का आपल्याला जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झाला, बिग गॅप डाऊन जर का झाला, कारण की कसं आहे की अजून क्लोजिंग नाही आला गिफ्ट निफ्टीमध्ये, काहीतरी खराब न्यूज आल्या कारण की त्यांच्यात इथं CPIचा डेटा ते बऱ्याच गोष्टी येणार आहेत, मे बी आज येतील किंवा आल्या पण असतील. ओके,
तर ते अपडेट देतो मी नंतर ना टेलिग्रामला. तर त्यासाठी टेलिग्रामचं जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. देन त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये न्यूजवरती मार्केट रिॲक्ट करत चाललं आहे. जर का त्यांचं मार्केटमध्ये काहीतरी खराब गोष्टी आल्या, मार्केट पडलं आणि हे असं कंटिन्यू राहिलं, चुकून मार्केट इथून डाऊन साईडला आला किंवा फॉल गॅप डाऊन मारला, तर आपल्याला चेक करायचं आहे 24,000 सायकोलॉजिकल नंबर. तर लक्षात ठेवा मार्केट ऑलमोस्ट 24,000 म्हणजे 25,000पासून मार्केट फॉल झालं आहे. इथं जर का आपण हाय बघायला गेलो, मोठा गॅप डाऊन आहे 25,72पासून ऑलमोस्ट 24,000च्या आसपास मार्केट आलं आहे. सायकोलॉजिकलच्या आसपास ज्यावेळी पण मार्केट येते त्यावेळी तिथं हडबडी होत असते. इथून रिसेंटली मार्केट गॅपअप मारला होता, त्यानंतर इथून पण मार्केट गॅपअप मारला होता, पण सस्टेन होत नाही आहे, हे दुसरं कारण आहे. बट त्यानंतर अगेन ह्याच लेवलला जर का आलं तर लक्षात ठेवा इथं ऑलमोस्ट इथून मार्केट रिवर्स झाला आहे, इथून रिवर्स झाला आहे, परत जर का ते लेवल आला असेल तर चान्सेस थोडेसे कमी असतात की इथून पण रिवर्स होऊ शकतं आहे. बट डेफिनेटली काही अडचण नाही आहे. सपोज जर का ह्या लेवलच्या आसपास जर का आपल्याला कुठं पण पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला आणि स्मॉल स्टॉप लॉस असेल, सपोज डाटा जर का त्याच्यामध्ये चांगला असेल तर त्याच्यामध्ये आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायला काही अडचण नाही आहे विथ अ स्मॉल स्टॉप लॉस. बट एनी रिझन मार्केटनं 23,917चं लेवल जर का ब्रेकडाऊन दाखवलं तर काय होणार आहे, तर ही जी डार्वास बॉक्स आहे, ह्या डार्वास बॉक्सचा आपण ब्रेकडाऊन येणार आहे डेली टाईम फ्रेमप्रमाणे. आणि जर का मार्केटनं हे जर का तोडलं डाऊन साईडला तर धबधबा जसा आज झाला तर असाच कंटिन्यू आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटू शकतो. ह्याची पण प्रोबॅबिलिटी जास्त आहे जर का सस्टेन राहिलं तर. जर का सस्टेन नाही राहिलं तर ट्रॅप पण करू शकतं, रिवर्स पण येऊ शकतं. तर कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे की सस्टेन व्हायला पाहिजे. ओके, जर का सस्टेन जर का राहिला देन चान्सेस व्हेरी हाय की कंटिन्यू होऊ शकतं, अदरवाईज तिथं रिव्हर्सल बघायला भेटू शकते. जर का सपोज इमॅजिन मार्केटनं ते लेवल ब्रेकडाऊन दाखवलं तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो ह्याच्या खालती. आणि इथं जर का आपण बघायला गेलो तर अपसाईडचा जर का आपला ट्रेड प्लॅन करायचा असेल देन स्ट्रॉंगेस्ट लेवल यायला लागलं ऑलमोस्ट 23,745पासून 23,700च्या आसपास डाऊन साईडला, आणि अपसाईडला यायला लागलं ते म्हणजे 23,788पासून 23,766च्या आसपास. तर काही ह्या लेवलच्या आसपास कुठे पण आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसला देन आपण रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करायचा. अदरवाईज जर का तिथं निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं किंवा इथं पण निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं तर काही करायचं नाही, अवॉइड इट. ओके, ह्याच्या खाली शॉर्टचा प्लॅन करणार जर का सस्टेन राहिला तर, अदरवाईज नाही. आणि जर का सपोज गॅपअप झाला चुकून जर का मार्केट हे जे 24,250 हे जे लेवल आहे याच्यावर जर का सस्टेन राहिलं तर चान्सेस व्हेरी आहे की मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. मार्केट जर का अपसाईडला आला चुकून जर का ह्या एरियात जर का मार्केट आला 24,430पासून 24,391च्या आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसला त्यांना पण डाऊनचा ट्रेड प्लॅन करायचा. आणि जर का मार्केट चुकून जर का असं ह्याच्या हायच्यावर जर का सस्टेन राहिला तर कदाचित शॉर्ट कवरिंग पण येऊ शकते. आणि ह्याच्यावर जर का सस्टेन राहिला उद्याच्याला एक्सपायरी पण आहे देन आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. अदरवाईज सपोज जर का मार्केटनं इकडे एक मोठी मुवमेंट दाखवली, इकडे एक मोठी मुवमेंट दाखवले, जर का मार्केट गॅपअप झाला आणि या एरियाच्या मध्ये जर का मार्केट राहिला तर थोडंसं साईडवे एक्सपेक्टेशन आहे, होऊ शकतं. बट साईडवे जाईल नाही जाईल टेलिग्रामला तुम्हाला अपडेट भेटतील. बट शक्यतो चान्सेस व्हेरी हाय की साईडवेचं पण मोमेंटम प्लॅन होऊ शकतं इफ जर का मार्केट गॅपअप झाला आणि ह्या रेंजच्या मध्ये राहिला तर. अदरवाईज ज्या लेवलला मार्केट येईल त्याप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये, तर बँक निफ्टीला जर का आपण बघायला गेलो थोडंसं डेली टाईम फ्रेम पहिल्यांदा ऑब्झर्व करूया. बँक निफ्टीमध्ये एक राउंडिंग टॉप बनला आहे, त्यानंतर सपोर्ट लेवलच्या आसपास मार्केट आलं. तर इथून मार्केट राउंडिंग टॉप बनवला. प्रिव्हियस जर का डेटा आपण बघायला गेलो तर इथं मार्केट मल्टिपल टाईम टेस्टिंग करत होतं रेजिस्टन्ससाठी, त्यानंतर रेजिस्टन्स ब्रेक केला. आता इथं मार्केट फर्स्ट अटेम्पला आला होता, सेकंड अटेम्पला इथं आला. इथे एक मार्केट रेंज बाउंड क्रिएट करतं आहे, ज्या डायरेक्शनला ब्रेक होईल ते डायरेक्शन कंटिन्यू करता येते. आणि ह्याच्यामध्ये एक राउंडिंग कप विथ हँडल इनवर्सवाला किंवा तुम्ही त्याला बोलू शकता राउंडिंग टॉप असा काय तर पॅटर्न ह्याच्यामध्ये डेली टाईम फ्रेमवरती दिसतो आहे. इमॅजिन जर का डाऊन साईडला 49,500च्या खाली जर का ब्रेकडाऊन आला तर कन्फर्मेशन होईल. अदरवाईज ह्याच्यामध्ये जर का रिव्हर्स जायचं असेल देन 49,900 म्हणजे सायकोलॉजिकल नंबर पकडून जरा तुम्ही 50,000च्या वरती जर का सस्टेन राहिला तर चान्सेस आहेत की इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. त्यासाठी इंट्राडेमधून मुवमेंट येणं गरजेचं असतं. तर इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा, सिम्पल जर का मार्केट जर का आपण इथं बघायला गेलो तर इथं पुरा चॉपी मार्केट आहे, कन्सॉल्टेशनवाला मार्केट आहे. आणि इथं मार्केट आता अशा लेवलला आलं ब्रेक इव्हन म्हणजे करूया मरो. ओके, त्या कंडिशनला मार्केट त्या लेवलला आलं आहे. आता मार्केटला जर का अपसाईडला जायचं असेल, गिफ्ट निफ्टी जर का पॉझिटिव्ह दिसत असेल तर चान्सेस व्हेरी हाय की बँक निफ्टी पण अपसाईडला जाऊ शकते, उलटं पण होऊ शकते. बट इज अ प्रोबॅबिलिटी.
इमॅजिन जर का मार्केट डायरेक्टली 49,975च्या वरती जर का सस्टेन राहिला तर चान्सेस आहेत की मार्केट अपसाईड कंटिन्यू करू शकते. 50,000 एक सायकोलॉजिकल नंबर आहे, त्या लेवलच्या आसपास मार्केट टेस्ट करायचा प्रयत्न करेल. त्यानंतरनं त्यामध्ये एक मोमेंटम प्लॅन होऊ शकते. इमॅजिन सपोज जर का मार्केट डायरेक्टली ह्या लेवलच्या आसपास जर का आला, म्हणजे 50,300 पासून 50,350 आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसलं त्या लेवलच्या आसपास किंवा 50,200 पासून 50,350 आसपास जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करणार आहे. आणि सपोज जर का याच्यामध्ये काहीतरी चेंजेस वाटले, तिने आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी जरूर अपडेट देईन. बट जस्ट आत्ता की 50,200 पासून 50,350 आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसलं तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. 50,350च्या वर सस्टेन राहिला तर चान्सेस व्हेरी हाय की मार्केट कंटिन्यू करू शकतो अपसाईडला. ओके, आता याच्यामध्ये जर आपला ट्रेड प्लॅन करायचा असेल, एक सेकंड थोडंसं लेवल ॲडजस्ट करतो. ओके, आता डे हाय ऑलमोस्ट ह्या लेवलच्या 50,444च्या वरती सस्टेन राहिला, देन आता डे हायच्या आसपास पण मार्केट ब्रेकडाऊन दाखवू शकते आणि अपसाईड मोमेंटम कंटिन्यू करू शकता. इमॅजिन सपोज जर का मार्केट 50,680 पासून 50,780च्या आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, देन आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर काही इन्फॉर्मेशन आवडली असेल देन डेफिनेटली लाईक्स करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट असतं. आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.